ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवडे रावो चालवी आपुल्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित। सरळ बसा, हात जोडा, डोळे बंद करून पांडुरंगाचं ध्यान करा। ओम नमो जी आद्या वेद प्रती पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशो। मी ट्रबल कमी करा। मने निवृत्ती दासू अवधारी जोजी गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगुटे झळाळे कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझवीन शंभो मज कोण तारे। ओम सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। धर्मो रक्षत रक्षितः धर्मो रक्षत रक्षितः धर्मो रक्षित रक्षितः। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तो का। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो जराते रे। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी।
शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या वाटा माझ्या गावाला तू भगवंता पाये पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट बेसेटप करा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मागच्या बॉक्सचा आवाज ॲम्प्लिफायरना द्या. तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी आईसाहेब रखुमाईसह सर्वांच्या उपस्थितीत मनापासून अभिवादन करीत स्थानाची आराध्य उपासना देवता आदिशक्ती जगजननी माय भवानीचे चरणी जोरात टाळी वाजून कोटी कोटी त्रिवार अभिवादन. गावाची ग्राम उपासना देवता रामभक्त हनुमानजी अन्य देवी देवता कुलदेवता या सगळ्यांचं मनापासून स्मरण करीत या प्रांताचे थोर संत ब्रह्मलीन संत संत श्रेष्ठ श्री नारायणगिरी महाराज त्यांचे उत्तराधिकारी परमपूजनीय रामगिरी महाराज आणि देवगड संस्थानचे महंत श्री भास्करगिरीजी महाराज या थोर संतांना जोरात टाळी वाजून मनापासून त्रिवार त्रिवार अभिवादन. माळ वाडगावच्या या इतिहासामध्ये कुणाला कल्पना सुचली मला माहीत नाही, पण तुमच्या अनंत जन्माची पुण्याई आहे. या माझ्या डाव्या हाताला उभा केलेला संपूर्ण चराचर सृष्टीला सांभाळणारा आणि कुंडलीचा विश्वाचा मुळाधार धर्माचा स्वाभिमान धर्मध्वजाला जोरात टाळी वाजून कोटी कोटी त्रिवार अभिवादन. धर्मध्वजाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं चालू असलेल्या या नामसप्ताहामध्ये आजच्या या दिवशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी मुठे वाडगावला गेली अनेक वर्षे येतो, 25 वर्ष. त्या येण्या जाण्यातूनच रावसाहेब नाना काळे यांची भेट झाली आणि आजच्या सेवेचं निमंत्रण मिळालं. सप्ताह कमिटी संयोजक आयोजकांना मनापासून धन्यवाद. उपस्थित महाराज मंडळी गुणीजन गायक वादक आपल्यालाही नमस्कार. ज्यांच्या कल्पनेतून या धर्मध्वजाची निर्मिती झाली ते आपल्या गावचे सरपंच भाजपाचे तालुका अध्यक्ष श्री बाबासाहेबजी चिडे पाटील, बरोबर आहे, गेलेत का ते कामाच्या निमित्तानं, हरकत नाही. आमचे नेहमीचे सहकारी आणि स्नेही भाऊसाहेबजी मुठे, बबनरावजी मुठे, बाकीची तुमची सर्व वरिष्ठ माता भगिनी सगळ्यांना मनापासून नमस्कार. ज्ञानोबरायांचा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये निवृत्तीने दिदिले माझे हाती, जेव्हा धर्माचं सार ज्ञानोबरायांच्या हातामध्ये आलं तेव्हा कमालीची कृतज्ञता या अभंगातून ते व्यक्त करतात. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, ही जी ध्वजा उभी केली ना, यामध्ये अतिशय महत्त्वाचं सार असतं. हा जो ध्वज आहे याची आपल्या पाठीमागं रेडमध्ये कल्पना केलेली आहे. मूलाधार स्थितोषि नित्यम अग्निस्त्वं वायुस्त्वं जलस्त्वं रुद्रस्त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं शक्तिस्त्वं. जी मूलाधार शक्ती असते आपल्याला जिवंत ठेवणारी आपल्या पाठीमध्ये, तिचा हा स्तंभ असतो, याची कल्पना नसते आपल्याला. मूलाधार स्थितोषि नित्यम, ज्याच्यावरती तुम्ही उभे आहात तो धर्म आहे आणि तो मूलाधार आहे सर्वांचा. म्हणजे कोणत्याच माणसाला धर्म सोडून जगता येत नाही. आता या कलियुगामध्ये धर्माच्या वेगळ्या वेगळ्या चर्चा सुरू आहे,
पण या धर्मध्वजाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण व्यवस्थित ऐका आणि स्वतःचं कल्याण करून घ्या. धर्म म्हणजे नेमकं काय? धार येते इति धर्म. हा तुमची जी धारणा आहे, जी मूळ प्रवृत्ती आहे, मूळ शक्ती आहे, त्या शक्तीशी निगडीत राहणं म्हणजे धर्म. असं समजत नसेल तर मी तुमचा वेळ घेणार नाही. मला सांगा, पाहणे हा कुणाचा धर्म आहे? सांगा बरं, कुणाचा? बोला मोकळे. पाहणे हा कुणाचा धर्म आहे? डोळ्याचा धर्म आहे. ऐकणे हा कानाचा धर्म आहे. बोलणे हा वाणीचा धर्म आहे. हे कळलं ना तुम्हाला? हां. मग असे धर्माचे आपापले स्वभाव असतात, तत्व असतात आणि ते कधीच बदलत नाही. धर्मतत्व बदलत नाही. म्हणजे सत्ययुग आलं, कलियुग आलं, सत्ता कुणाची आली, बदल काही झाले, वातावरणात काही बदल झाले, माणसं काही बदलले, काही वातावरण आता आधुनिक झालं, विज्ञानाने प्रगती केली, सगळं ऑनलाईन झालं. असं काही जरी झालं तरी तत्वतः तत्व बदलत नसतात, ते अबाधित असतात. आणि याची कल्पनाच अशी केलेली असते की खालचा जो भाग आहे हा मूलाधार आहे आपला. मूलाधार म्हणजे काय? मूलाधार हे एक तत्व आहे, सातवं, मुळातलं पहिलं, आणि त्या तत्वावरती हे आधारित असतं. आता हे धर्म आहे ना, फक्त धर्म कोणीच सोडला नाही. नीट ऐका, 84 लक्ष योनी आहेत. इतका वेळ नाही मला तुम्हाला समजून सांगायला, पण 4-5 गोष्टी सांगतो. ज्याने त्यांनी आपला धर्म सांभाळला की धर्म त्याचं रक्षण करत असतो. बघा, तुम्ही डोळ्यानं पाहायचंच काम करता ना, पण कोणाकडं कोणत्या नजरेनं पाहावं इथे मात्र तुमची गडबड होती. डोळे जरी तुमचे असले तरी आतून तुम्हाला वासनेनं पाहायचंय का विकारानं पाहायचंय का लोभाने पाहायचंय का क्रोधाने पाहायचंय का काही अपेक्षेनं पाहायचंय का कुणाकडे तिरस्कार करून पाहायचं, हे तुमच्यावर अवलंबून आहे. इथे धर्म तुमची मदत करत नाही, स्वतःच तुम्हाला पाळावं लागेल. आणि कोणीच धर्म सोडित नाही बरं का. ऐका ना, ही जी झाडं आहे ना, ऐका, आता तिखट लागणं हा कोणत्या झाडाचा धर्म आहे? बोला जा मस्त. मिरचीचा. मग मिरची कधी निघाली असन माहीत नाही, पण एवढे अवतार झाले, एवढे देव आले, एवढे संघर्ष झाले, एवढे बदल झाले, पण मिरची काही गोड झाली आणि तिनं गोड होऊ पण नाही. कारण तिचा स्वतःचा तो काय आहे? धर्म आहे. आणि ती बदलत नाही कधीच. ती असं काही म्हणत नाही की बा या गावात सप्ताह आहे, महाराज मंडळी आलेली आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, गायन करून करून यांच्या तोंडात आला असन तर आपण साबुदाणा गोड करू. असे काही मिरचीच्या मनात विचार येत नाही. तिला साबुदाण्यात टाका का आणखीन कशात टाका, ती तिचा स्वतःचा काय सोडित नाही. मोठ्यानं बोला धर्म, तर तुम्हाला धर्मध्वज कळेल, नाही तर नाही कळणार. गोड लागणे हा कुणाचा धर्म आहे? साखरेचा धर्म आहे, उसाचा धर्म आहे. पण ऐका ना, आंबा गोड लागतो, लिंबुळी कडू लागते. ही झाडं एकमेकाच्या शेजारी उगतात, मोठी मोठी होतात नदीच्या काठी, बांधावरती, आणि मोठी झाल्याच्या नंतर आंब्याच्या फांद्या लिंबातून पलीकडे जातात आणि लिंबाच्या फांद्या, लिंबोळ्या सगट आंब्याच्या झाडातून इकडे जातात. पण अजून कधीच आंबा कडू झाला नाही आणि लिंबुळी गोड झाली नाही. झाडं धर्म सोडित नाही. तुम्ही 5च मिनिटं ज्याच्या शेजारी बसले, दारू पिता, गांजा पिता, सिगारेट पिता, तंबाखू खाता, खरं सोडून देता, मायबापाला बी सोडून देता, धर्माला बी सोडून देता. माणसाने फक्त धर्म सोडला, बाकी अजून कोणी सुद्धा धर्म सोडला नाही. कुत्रे सुद्धा इमानदार आहे तुमच्यापेक्षा. एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याच्या विरोधात केस करत नाही, अजून अपोजिट जात नाही, आणि पुन्हा जातीनं असे मिळून मिसळून राहते. आता कुठं फिरू द्या त्याला 12-1 वाजूस्तर. सगळा गाव झोपला की देशमुखातल्या गल्लीतला, माळ्याच्या गल्लीतला, वंजाऱ्याच्या गल्लीतला, बौद्ध वाड्यातला, मुस्लिम वाड्यातला सगळे कुत्रे एका ठिकाणी असेच आपापल्या ठिकाणी बाहेर बसलेले असतात. एकानं आवाज काढला
दुसरा पण भुकत राहतो, तिसरा पण भुकत राहतो, अख्ख्या गावामध्ये आवाज येत राहतो. तुम्ही त्याला दट्ट्या द्यावर अशा, ए का भुकायला लागला? तो म्हणतो ज्या अर्थी देशमुख गल्लीचा कुत्रा भुकतो त्या अर्थी काहीतरी गडबड आहे म्हणून मी भुकतो. मग देशमुख गल्ल्यातल्या कुत्र्याला विचारा तू का भुकतो? तो म्हणतो माळ गल्लीतला कुत्रा ज्या अर्थी भुकतो त्या अर्थी मी भुकतो. सगळ्या कुत्र्याला विचारलं तुम्ही का भुकता? ते म्हणते आमच्या जातीवर विश्वास आहे. ज्या अर्थी त्यांना आवाज दिला त्या अर्थी मला आवाज देऊन जागं राहणं माझं कर्तव्य आहे. मात्र मी जेव्हा तुमच्याकडे पाहतो तेव्हा हे दोन जेव्हा चाली म्हणतात तेव्हा तुम्ही एकही भजन करीत नाही, टाळी वाजित नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. त्याच्यामुळं तुमचा आमच्यावर अजून विश्वास राहिलेला. हा बस झालं टाळ्या वाजवणं, बस बस. मी काय सरपंच आमदार खासदार नाही टाळ्या वाजवून मला काही वाटायला लावला. टाळ्या वाजवल्या की कार्यक्रम नाचलाच समजायचा. कारण जे माणसं टाळ्या वाजवून वर घालते का ते माणसं कधी पाडतील त्याची गॅरंटी नसते. म्हणून कीर्तनातल्या टाळ्या काही कामाच्या नाही. तुम्ही टाळाटाळ करू नका. चला तुम्ही काय सोडला? धर्म सोडला. ओके. आता तुम्ही डोळ्यानं काय पाहता? तुकोबरायांनी सांगितलं होतं देवा जरी याचा पाहणे हा धर्म असला तर जगात काही सगळं चांगलं नाही. बरं जग जसं आहे तसं आहे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या. हे का इथं आणून ठेवलं असेल पांडुरंगाला? का बरं ठेवलं असेल? की दिवसभर संसारात तुमच्या नजरात हजारो गोष्टी येतात, पण तुम्ही ज्याच्यातून जन्माला आलात आणि ज्याच्यात तुम्हाला जायचंय तुमची मूळ जागा आहे फक्त हाच बाबा. हा लक्षात यावा, डोळ्यात यावा, नजरेत यावा म्हणून इथे बसवला. पण तुम्ही बसले त्याच्या समोर आणि पाहता शेजाऱ्याशी काय म्हणावं तुमच्या डोळ्याला. अजून लय विचित्र कार्यक्रम आहेत तुमचे डोळ्याचे सुरू. हा हे डोळे काय इतके चांगले नाही आहेत. हा काय काय सुरू आहे याच्यामध्ये आता माझ्याकडे वेळ नाही आहे. हा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समानता आहे, शक्ती आहे, मूळ आद्यतत्व आहे, धर्माचं बीज आहे, विश्वाचं बीज आहे. विचारा तुकाराम महाराजांना ते एवढे मोठे कशामुळे झाले? जेव्हा माणसाची नैतिकता आणि तत्व सांभाळल्या जातं त्याच वेळेला ते मोठं होतात. तुम्ही तत्वानं मोठे व्हा, बाकी तुम्हाला कशानेही मोठं होता येणार नाही. थोडासा इको वाचावा, लक्ष असू दे. विठ्ठल आमुचे जीवन. वेळ नाही वेळ नाही वेळ नाही. हा श्वास मी घेतो, हा श्वास आणि मी सोडतो हा श्वास. मी नाही घेत श्वास. मी कुठं शुद्धीवर आहे? मी तर या जगात मायेत गुंतलेलो आहे. मला माहिती पण नाही आहे. त्याच्या सत्तेनं श्वास माझ्या हृदयात येतो, मला जिवंत ठेवतो, पुन्हा बाहेर जातो. आत येतो बाहेर जातो, आत येतो बाहेर जातो. आणि मला याची कधीच जाणीव झाली नाही. एके दिवशी तो बाहेरच थांबतो. तो बाहेर थांबला की त्याला आत घेण्याची सिस्टीम या त्रिभुवनात कुणाकडे पण नाहीये. कुणाकडे पण नाही. सत्तेत नाही, पदात नाही, भक्तीत नाही, युक्तीत नाही. बाहेर गेलेला श्वास तुम्ही घेऊ शकत नाही. तुमचा श्वास नुसता कमी झाला, बीपी लो झाला तर आयसीयूला लाखो रुपये भरून तुम्हाला जिवंत ठेवल्या जातं. हे तुमच्या माझ्या हृदयाचे ठोके चालवणारा दुसरा तिसरा कोणी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणले पाहीन श्रीमुख आवडीने. हे त्याचं तोंड पहा तुम्ही, त्याच्यातून सगळं सुख बाहेर आलेलं आहे. देवाचं जे असतं ते श्रीमुख असतं. साधू संताचं चांगल्या माणसाचं जे असतं ते मुख असतं. सामान्य माणसाचं तुमच्या माझ्यासारखं तोंड असतं. आणि जे लोक तोंडात काही टाकीतेत आणि कुठेही तोंड घालीते त्याचं थोबाड असतं. म्हणून भांडणातले माणसं लय खरं बोलत आहेत. काय म्हणतेत? श्रीमुख फोडीन नाही, मुख फोडीन नाही, तोंड फोडीन नाही. काय म्हणतात? थोबाडच फोडीन. त्याच्यामुळे त्याच्याकडे बघा. हे माणसाच्या तोंडाकडे पाहू नका. हे माणसाचे तोंड आहे ना एवढे चांगले नाही. हे रात्री झोपलं ना की ते दिवसभर तुम्ही जेवढं पाहिलं ना तेवढं शरीर ठेवून घेत नाही. हँग होईल नाही. मोबाईल जसा हँग होतो तसं हे पण हँग होईल. मग रात्री तुम्हाला झोप लागली की पहिल्या 1 तासात
तुम्ही जे जे चांगले कामं केले असतील ते उजव्या नाकपुडीनं पोटातून बाहेर, नाकपुडीतून उजव्या गालावर येऊन असे थरची थरं बसत आहेत की याने असं काम चांगलं केलेलं आहे. जर तुम्ही गलत कामं केले असतील तर डाव्या नाकपुडीनं निघतेत आणि इथं जाऊन बसतेत. आणि सकाळी जो माणूस पहिल्यांदा आपलं तोंड पाहीन, आपल्या तोंडावरचं बरं वाईट जे असन ते उडतं आणि त्याच्या तोंडावर जाऊन पडतं. मग त्याचं दिवसभर बरं वाईट काय व्हायचं ते होत राहतं. म्हणून कोणाचं थोबाड पाहत बस जाऊ नका. एखाद्या माणसाचं तोंड पाहिलं आणि तुम्ही जर पाठीवर गेले, रावसाहेब नाना एसटी येत नाही त्या दिवशी, एसटी तोंडाचा परिणाम. तुम्ही असे पुढे बसा ना. काय येत नाही? एसटी येत नाही. एसटी हा अचानक संप लागतो. एक चुकून गाडी येत नाही, रिक्षा नाही, ॲपे नाही, टमटम नाही, काय नाही. चुकून जर कोण्या पाहुण्या रावळ्याची गाडी आली ना, आपण हात देऊन जर उभी केली आणि याला जर त्या गाडीत बसवलं, त्याची 15 मिनिटात पंक्चर होती. रेडिएटर जाम. ज्याच्या घरी याला पाहुणं जायचं होतं, हा आदळत आपटत पायी जसा त्या पाहुण्याच्या घरी जाईन, यांचे पाय पडणं आणि त्याचा गॅस संपणं. पांढऱ्या तोंडाची माणसं असतात. या सार्वजनिक मंडपात सुद्धा काही माणसं पांढरी असतात. काही माणसं असे दैवहीन असतात, ते मंडपात आले नुकती संपत्ती, फक्त भात शिल्लक राहत. सगळा गाव जेवून निघतो, पांढरा हा तसाच राहत. म्हणून नीट ऐका आज माझ्याकडनं. पाहीन श्रीमुख, नुसतं नाही, आवडीनं पहा की तुमचा जन्म याच्या तोंडातून झालेला आहे, तुमचा श्वास इथून चालू आहे. हा ब्रह्मांडाचा डीपी आहे, हा सगळ्यात मोठा चार्जर आहे. बाहेर गेलेला श्वास आत यायच्याच मुळं येतो आणि यायची ओळख नसली की मग बाहेरच राहतो. मी नाही, तुम्ही पण हेच बोलता. देवा घरी गेला, कुठं गेला म्हणता? मग आमचं नीट ऐका ना. पत्रिकेत मेल्यावर छापण्यापेक्षा आमचं जित्यापणी ऐका ना. काय? विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, इन आउट जन्म आणि मरण, सिद्धी रिद्धी संत साधू यांचा विसावा. विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुडीचे दैवत. थोडासा बेस. विठ्ठल मॉनिटर कमी केले छान वाटत. वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल कुडीचे दैवत. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरू, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना चाड नाही होता. तुका म्हणे आता मज नाही दुसरे, आता मज नाही दुसरे, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, कुळीचे दैवत, कुळीचे दैवत. कुळीचे नाही, मुळीचे दैवत आहे.
आपला माय बाप आजा पंजा सगळी इथूनच आलेले. हे विश्व ज्याच्यातून निर्माण झालं तो हा भगवान श्री विठ्ठल. यांना जर कोण्या गावात यायचं असलं तर नीट ऐका, मोठ्या माणसाला जर हेलिकॉप्टरनं विमानानं आपल्या गावात आणायचं असलं तर ती कुठं बी येत नसते. त्यांना हेलिपॅड तयार करावं लागतं आणि त्या हेलिपॅडच्या शेजारी लाल निशाणी लावावं लागते. मग त्या वैमानिकाला कळतं की इथे आपण लँडिंग करू शकतो. ऐकास, तसं ज्या गावामध्ये धर्मध्वज उभा केलेला आहे, ज्या गावामध्ये कळस आहे मंदिराचा, कळसापेक्षा धर्मध्वज ज्या गावात उभा असतो देवाला कळतं की इथं आपण उतरलं पाहिजे, ही आपली बसण्याची जागा आहे. धर्मध्वज म्हणजे झेंडा नव्हे. धर्मध्वज म्हणजे ब्रह्मांडीय शक्तीला, ईश्वरीय शक्तीला, दैवी शक्तीला लँडिंग होण्यासाठी, उतरण्यासाठी तुम्ही बनवलेलं विमानतळ असं आहे. आणि हे ज्या गावात येते का त्या गावाला ते माहीत असलं पाहिजे. याचं खालचं जे बेसमेंट असतं ते पृथ्वी तत्वाचं असतं, तसं बनवावं लागतं. लम पृथ्वीआत्मकम गंधम समर्पयामी. जर पहिला 7 भाग असतात धर्मध्वजाचे आणि शरीरात सुद्धा 7 भाग आहेत. मूल भाग जर तुम्हाला जमला तर जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व आहे तोपर्यंत या क्षेत्राला, शिवारातल्या लोकाला, ऐश्वर्याला कमी पडत नाही. लम पृथ्वीआत्मकम गंधम समर्पयामी. समृद्धी, ऐश्वर्य तयार होते या धर्मध्वजाची सेवा केली तर. काम केल्यानं पैसे भेटत नाही, डोक्यातून काढून टाका ते. मर करायला लागले, नीट बसाना, गुडघेवर करून बसायला लागले. कोणी सांगितलं तुम्हाला जितके कष्ट केले तितके पैसे भेटत? जेवढे कामं केले तितके पैसे जर भेटले असते तर आम्हाला लोकांना कधीच बंगले बांधले असते. ते दिवसभर 1000 पोते उचलीत आहेत. किती हो, पण कधीच त्यांना संध्याकाळची विकत आणल्याशिवाय मेळ बसत नाही. म्हणून ज्याला धर्माची कृपा होते, ज्याला ईश्वराची त्याला ईश्वराची कृपा होते आणि ज्याला ईश्वराची कृपा होते समृद्धी त्याच्या घरी नांदते. म्हणून धर्मध्वज माझ्याकडनं ऐकास. खालचा जो 7 फुटाचा टप्पा असतो हा पृथ्वी तत्वाचा असतो. त्याच्या पुढे वम हे स्वादिष्टान नावाचं चक्र असतं दुसऱ्या तत्वामध्ये. आपल्या शरीरातही तेच आहे. स्वादिष्टान म्हणजे काय? स्वतःपासून झालेला आनंद असं नाही समजायचं तुम्हाला. लेकरं बाळं झाले की मग बरं वाटतं की नाही, त्याला स्वादिष्टान म्हणतात. पोट पिकलं पाहिजे, पोटी आलं पाहिजे, कोणीतरी झालं पाहिजे, भोगले पाहिजे, संसारातली माणसं आहे तुम्ही, याला स्वादिष्टान चक्र म्हणतात. तर अधिष्ठान पक्क असलं तर स्वादिष्टान पक्क असतं. अधिष्ठानच पक्क नाही तर मग काय बेसमेंट काही खरं नाही त्याच्यावर. इथे वर या, इथे मणिपूर नावाचं चक्र असतं. तिसरा जो टप्पा असतो तो 7 फुटाचा मणिपूर नावाचं चक्र जर या धर्मध्वजामध्ये जागृत करता आलं तर या धर्मध्वजाच्या कक्षात जो कोणी माणूस आला का त्याचं मन निर्मळ होतंय आणि त्याच्या मनात कधीच वाईट निगेटिव्ह विचार येत नाही. अशी या ध्वजाची ताकद असते. तुम्ही त्याला नुसतं नेऊन बसवा, त्याचे विचार बदलत आहेत. इतकी ताकद असते त्याच्यामध्ये. मणिपूर नावाचं. आता सध्या तुमच्या तीच गडबड आहे. तुम्ही बसले कीर्तनात पण मन लागा ना तुमचं. कधी कीर्तन संपते, कधी पंक्ती बसत्यात, कामं लय आहेत पाठीमागं, घरी पळायचंय. कसलं कीर्तन, कशाचं काय आहे? एवढं करून पुन्हा तुम्ही नाटकाचा भारुडाचा कार्यक्रम ठेवलाय. कलाकार गाव दिसते. 4-5 दिवस कीर्तन ऐकून मन भरलं नाही, संध्याकाळी भारूड ठेवलं. चांगलं असतं भारूड बी, काही हरकत नाही. भावावर आरूढ होण्यासाठी जी नाटक केली जातात त्याला भारूड असं म्हणतात, हरकत नाही. पण आता जोपर्यंत मी उपरनं सोडित नाही तोपर्यंत पंक्तीच बसणार नाही ना. त्याच्यामुळे माझ्या मनावर येत आहे 10 वाजता सोडायचं, 11 वाजता सोडायचं. तुम्ही मला नाही म्हणू शकत नाही ना, कारण मी धर्म अधिष्ठानावर उभा आहे. त्याच्यामुळे सरळ बसा आणि बाहेर जे मन चाललंय तुमचं त्याला बंद करा. शरीर माझ्याजवळ आहे, मनाला चक्रा मारिता साऱ्या दुनियात. लाज वाटली पाहिजे स्वतःला. त्याला म्हणा काय बेजार करतोस रे मला. घरातून काढलं, मंदिरात नेऊन बसिलं, तिथं नेऊन बसलं, साऱ्या दुनियाच्या चक्रा करायला फिरलात आत त्या मनाच्या. त्याला मणिपूर नावाचं चक्र म्हणतात. धर्मध्वजाच्या खाली आल्याच्या नंतर माणसाची मनं बदलतात. म्हणून गावात हातामध्ये ध्वज घेऊन दिंडी सकाळी सकाळी काढल्या जात की माणसाचे मनं बदलतात.
उशिरा उठलेली बाई सुद्धा, आळशी असलेली बाई सुद्धा सडा टाकती, रांगोळी काढती, विण्याची पूजा करती. ते तुमच्यामुळं नाही करत, ते जे पताका जाते का झेंडे, त्या झेंड्यानं वातावरणाची तयारी होते. असं आहे मणिपुराचं काम. वरचं जे चक्र आहे ना, ते आहे हृदयाचं चक्र. ज्या गावामध्ये किंवा ज्या देशामध्ये धर्मध्वजाची स्थापना होते, ही माणसं परस्पराची एकमेकाची मित्र होतात. संतांची मांदियाळी तयार होते. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, मिळविली मांदी वैष्णवांची. या ध्वजाच्या खाली संत ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्या जाती धर्माचे सिद्ध संत आणले होते. आणि सिद्ध संत आले की त्यांच्या येण्याने आपलं कल्याण होत असतं. सिद्ध संत कळते का तुम्हाला? ज्याच्या नजरेत कधी पाप आलं नाही, ज्याच्या वाणीत दोष नाही आणि हृदयात भेद नाही, त्याला सिद्ध संत म्हणतात. असे सिद्ध संत गावात एकदा जरी आले तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाव आपलं पावन होतंय. ते आपल्या घरी एकदा जरी आले तरी आपलं कुळ पावन होतंय. आयुष्यात एकदा जरी त्यांचं दर्शन झालं तर माणूसच बदलून जातो. आता तुम्ही ज्या महाराजाला आणता का, हे सिद्ध संत नाहीत, हे प्रसिद्ध संत आहेत. कोणते संत येतं? हो, टीव्हीत, व्हॉट्सअपला, यूट्यूबला, फेसबुकला असे प्रसिद्ध झालेले माणसं आहेत. त्याच्यामुळं हे गावात आणले म्हणजे बरं होईन असं नाही, मजा येईल. काय येईल? हो, चांगल्या चाली म्हणतील, चांगलं चांगलं वाजवतील, तमाशाच्या चाली लावतील, नाटकाच्या पवाड्याच्या चाली लावतील, वातावरणाची निर्मिती करतील, पण माणसं चुकीच्या दिशेनं जातील. म्हणून हृदय मिळायचं असेल तर तुम्हाला धर्मध्वजाखाली निष्कलंक यावं लागतं. पुढे ऐका, विशुद्ध नावाचं चक्र असतं वरचं धर्मध्वजामध्ये. विशुद्ध म्हणजे काय? काही जरी झालं, माणूस कुठं काही जरी बोलला, पण धर्म नावाचा शब्द गेला, प्राण जाई परी वचन न जाई, त्याला विशुद्ध फिल्टर म्हणतात. गाळून पेलेल्या पाण्याला जरा बिस्लरी म्हणतात. तसं पाप ज्याचं गेलं आणि खरं ज्याचं बाहेर आलं त्याला विशुद्ध चक्र म्हणतात. म्हणून धर्मराजा प्राण गेले पण खोटं बोलले नाही, पण एकदा खोटं बोलले, अंगठा गळून पडला होता. तुम्ही काहीच करू नका, फक्त जीवनात सत्य बोला. देवाची काही गरज नाही तुम्हाला. सत्य मोद. तुमचं वागणं जर खरं असलं ना, नियती मदत करते, ईश्वर मदत करतो, पृथ्वी मदत करते, पाणी मदत करतं. तुम्ही गंगा भीष्माला गंगेनं पाण्यात टाकून दिलं लेकराला मरावं म्हणून, पण ते इतकं निष्कलंक होतं की गंगानंच तिला वर येऊन प्रगट केलं. माझं नीट बोलणं आहे का? जर तुम्ही खरंच बोलले ना तर तुम्हाला पृथ्वी सुद्धा सांभाळीती. तुम्हाला गार्ड लोकांना जिततं तरी तुम्हाला पृथ्वी घेणार नाही, तुम्हाला बाहेर आणणार. तुम्हाला जर जिवंत लोक धरून असं पाण्यात फेकून दिलं पुरामध्ये, तर पाणीच तुम्हाला काठाला आणून उभं करणार. एवढंच नव्हे, तुम्हाला सगळ्या मोठा तेल तपवलेला आहे, असा कढायाची कढाया तेल उकळले, आणि तुम्हाला जर त्या उकळत्या कढाईत टाकलं, तुम्ही अलगद बाहेर येणार. विश्वास ठेवा, प्रल्हादाला हे सगळं करून पाहिलं होतं, फक्त तो सत्य होता. तेलाच्या कढाईतून सुद्धा तो बाहेर आला, वायूतून सुद्धा बाहेर येतो, जगण्यातून सुद्धा बाहेर येतो. हे विशुद्ध नावाचं तत्व आहे. विशुद्ध म्हणजे काय? जो कधीच कोणाला खोटं बोलत नाही. पण मग व्यवहारात खोटं बोलता येतं का? बोलावं लागतं. मग कोणाकोणाला खोटं बोलू नाही? सध्या 3 माणसाला खोटं बोलू नाही. आपल्या आईला, दुसरं वडिलाला आणि तिसरं गुरुला. या 3 माणसाला जो खोटं बोलला नाही का, त्याला नियती मदत करते. पण जो मायबापाला खोटं बोलला का, त्याला कोणीच मदत करीत नाही. तो आउट ऑफ होतो, त्याला ओटीपीच येत नाही, सत्याचा यशच येत नाही त्याला. आता हे माझं बोलणं बऱ्याच जणाला आवडत नाही, ज्यांचं बापाशी पटत नाही, बापाला नीट बोलत नाही. धर्मध्वज काय सांगतो आपल्याला? की तुम्ही फिल्टर तुमचं मजबूत असलं पाहिजे, गाळून असलं पाहिजे, शुद्ध तत्व तुमच्याकडे असलं पाहिजे. वरचं आहे आज्ञातत्व. शेवटचा जो कपडा लावलेला आहे ना, त्याचं आज्ञातत्व नाव आहे. आणि त्या आज्ञातत्वाला स्पर्श झाला ना, नीट ऐका माझ्याकडं, मग आता तुम्हाला कहाणी सांगतो. हे चंदन नावाचं जे झाड आहे ना, हे सगळ्याला सुगंध देतं, पण येळूला सुगंध देत नाही. का? येळू वाकत नाही, टाईट आहे, नमस्कार करीत नाही. आणि हे संत नमस्कार केल्याशिवाय पावन होत नाही. ते येळू म्हणजे मला सुगंध द्या. ते साधू म्हणायचे तू पाया पड. ते म्हणला पाया पडणं आपल्या रक्तात नाही. ते म्हणले मग तुम्हाला मोठं होता येणार नाही. त्याच्यामुळे येळू पहिला अखंड होता, पण त्याच्या पोटात ज्या पेरे पडल्या ना, गाठी, त्या जळून जळूनच पडलेल्या आहे. येळूकड पाहू नका. अशी माणसं आहेत आपल्या समाजामध्ये, अवतीभोवती टाईट. कशी आहे माणसं? अशी माणसं आहे. अशी दबायचीच नाही कोणाला, माईला नाही, बापाला नाही, धर्माला नाही, देवाला नाही, काहीच नाही.
आणि टाईट माणसं कुठं वाकत नसल्यामुळं त्यांच्या जीवनाला सुगंध नाही, कीर्ती नाही, वैभव नाही, आदर नाही, प्रेम नाही. त्यामुळं चंदनानं या वेळूला काही गुण दिला नाही. ते येळू म्हणला तुमच्यावर केस करतो. सगळ्या झाडाला सुगंध देता मला सुगंध देत नाही. कोर्टात गेलं ते कोर्टात गेल्यावर कोर्टाने सांगितलं हा धर्माच्या बाबतीतला विषय असल्यामुळं हा न्यायालय त्याचा न्याय निवाडा होणार नाही. तुम्ही आळंदीला जा, ज्ञानोबरायाच्या दरबारात तुम्हाला न्याय मिळेल. येळू दरबारात गेला, टाईट येळू हा. तिथं बी काही तो पाया पडला नाही. पण ज्ञानोबराय फार मोठे. ते म्हणले का तक्रार आहे? ते म्हणले महाराज या चंदनाने सगळ्या जगाला सुगंध दिला पण मला दिला नाही. म्हणले अरे त्याला तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ सेवा केली का? ते म्हणला तेवढं सोडून बोला. म्हणले ठीक आहे, त्या चंदनाच्या वाटं जाऊ नको, मी तुला सुगंध देतो. ते चंदनाचा सुगंध काही दिवस राहतो, पण मी दिलेला सुगंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहतो. नीट ऐका, तुम्ही अत्तर वापरीत असताना सकाळी वापरले की संध्याकाळपर्यंत बरं वाटतंय. पण या धर्मध्वजाच्या खाली जर ज्ञान घेऊन जर तुम्हाला याचा इतका जरी सुगंध आला ना, तुम्ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सुगंधित राहणार, इतकी ताकद याची असते. त्यामुळे महाराज ज्ञानोबराय म्हणले तू टेन्शन घेऊ नको. ज्ञानोबरायाने काय केलं, पहिल्यांदा झेंडा शिवला आणि येळूच्या डोक्यात घातला. ते खुश झालं. ते सगळ्या आळंदीत जाऊन सांगायला लागलं माऊलीनी मला कपडे केले. त्याच्यामुळे शिका तुम्ही, काही काही लोकांना असंच करावं लागत असतं. अलग लक्षामध्ये हा जे ऐकत नाहीत, काम करीत नाहीत, त्याला पुढं करावं लागत असतं, मोठं करावं लागत असतं. त्याच्यामुळे तो कोणाकडे गेला की ते म्हणाचा एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज पण त्याने आपल्याला कपडे केले, आपल्याला कपडे केले. मग निघाली माऊलीची दिंडी. मग हे म्हणले माऊली ते आपल्याला मागं चालायची सवय नाही गावात, कशातच मागं नसतो म्हणले आपण. मग माऊली म्हणले बाबा तू सगळ्याच्या पुढं जा. मग सगळ्याच्या पुढं गेला. ते म्हणले बाबा आपण काही पायी चालणार नाही. ते म्हणले बाबा याला उचलून घ्या, खांद्यावर घ्या. आणि ज्ञानोबा तुकोबा दिंड्या चालल्या त्या असं मस्त करायला लागल्या. अशी परस्पर लोकांच्या जीवावर मजा करायला लय आवडती. दुसरेच टाळ वाजी जाई, दुसरेच भजन करी जाई, याला खांद्यावर घेणारे दुसरेच, हा हा करणारे दुसरेच, ह्यो नुसताच आयता आपला. आणि मस्त मजा आली. पण परिणाम कसा होतो ऐका. जशा दिंड्या पुण्यामध्ये गेल्या लगेच महिला धावल्या, माऊली आल्या, माऊली आल्या, माऊली आल्या. 4-5 जणी आल्या असतील. एकीनं तांब्या घेतला आणि त्या येळूच्या अंगावर टाकला असा, आणि त्याला असं धुवून काढ. लय खराब माणूस होता, पण पायावर पाणी टाकल्यावर जरा जाग्यावर आला. त्या बाया भाविक नुसते पाय नाही धुतले त्याचे येळूचे, त्याच्यावर पाणी टाकलं, त्याला पुसून काढन, त्याच्या खालचं पाणी घेतलं ना असं तोंडात टाकलं. म्हटलं आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. मग त्याला कुंकू लावलं, त्याला तांदूळ लावले, त्याला हार घातला आणि 100 रुपये घेतले. आणि ज्यानं त्याला खांद्यावर घेतलं होतं का त्याच्या खिशात हातात दिली. ती बाई बाजूला गेली. हे येळू मूळचा खराब. त्या ज्यानं घेतला होता का त्याला म्हणे तुला कोण विचारित, मी होतो म्हणून तुझी पूजा केली, 100 रुपये दिल्या. का हाणून त्याची म्हणून ते झेंडे दिंड्या थांबल्यावर मोकळे सोडायचे नसते. ते सगळे एका ठिकाणी बांधून त्याचा कुच्चा बांधून ठेवावा लागत असतो. कारण ते जिकडं तिकडं फिरले तर चौकशा करते. म्हणून गाणारे वाजवणारे महाराज सप्त्याला आणले की असे कोणाच्या घरी जाऊ देऊ नये म्हणून त्याला लांब आश्रमात मंदिरात ठेव. हे जर असे कोणाच्या घरी गेले ना गावातच भांडणं आणते, राजकारण करते, खालीवर करते. कुच्चा बांधून ठेवावा लागतो त्याच्यावर. याला गावात नाही आणलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी तेच रोज तसंच रोज तसंच रोज तसंच. बस सगळ्याच्या उंच असल्यामुळं लयच माणूस टाईटमध्ये. आळंदीहून पंढरपूरला जाईपर्यंत त्याचे गाल असे सफरचंदावाने झाले. 2 टाइम जेवायला माणूस किडमिडा पण लय भारी झाला. काल्याचं कीर्तन झालं पंढरपुरातलं. सगळे वाळकरी निघाले. येळू लागला रडायला. पावली कोण जाणे खूप गर्विष्ठ होतो, अहंकारी होतो, विकारी होतो, भोगी होतो, टाईट होतो. पण तुमचा स्पर्श झाला आणि खूप नम्र झालो. पण एवढीच कृपा करा, शेवटी आमची जात वेळूची. गावात गेल्यावर कुणीतरी मरण, माझ्या ढिलप्या काढतील, त्याच्यावर गाडगं ठेवतील, मला स्मशानात नेतील.
अशी काही एखादी गोष्ट आहे का की मी अमर होऊ शकतो? माऊलीने त्याला जवळ घेतलं, त्याच्या अंगावरून हात फिरवला. अरे ऐका नीट, येळूच्या अंगावरून जसा हात फिरवला तसं येळूत विलक्षण ताकद आली आणि त्याला सांगितलं, आता केवढं कोटीचं मंदिर बांधलं ना लोकांनी, तर ते खाली राहील. देवी भगवती खाली राहील, महादेव खाली राहतील, हनुमान महाराज खाली राहील, कीर्तनकार महाराज खाली राहील, सप्ताह करणारे खाली राहतील, गावचे सरपंच पदाधिकारी खाली राहतील, गाणारे वाजवणारे खाली राहतील, बांधलेलं मंदिरही खाली राहील, त्याच्यावर लावलेला कळसही खाली राहील. पण माझा आशीर्वाद आहे, तो कळसापेक्षाही मोठा होईल. फडकय साहेब, ते काय ते, ओ फडकय फडकय, तुम्हाला फडकं समजतं ना, दस्त्या दस्त्या, दस्ती नॅपकिन. कलेक्टरच्या हातात जर कपडा गेला तर कपड्याला काय भेटतं? शेंबूड, मेकूड, लाळ, घाम. कलेक्टरचा हात कपड्याला लागला तर कपडा मलिन होतो. साधूचा हात जर झेंड्याला लागला तर झेंडाचा अमर होतो. ज्या माणसाला देवळात जाऊन दर्शन घेता नाही आलं, त्याने नुसतं कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी देवाला देवाचं दर्शन घेतलं. एवढा आशीर्वाद त्या कळसाला दिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी तसाच आहे. गुरुनाथ, सद्गुरुनाथ, मी तसाच आहे. मला कोणी विचारलं नसतं, पण तुम्ही मला धर्म शिकवलात, तुम्ही मला ज्ञान शिकवलं, तुम्ही मला धर्माने वागायचं शिकवलं, चारित्र्य शिकवलं, सद्गुण शिकवले आणि विश्वाच्या मालकाची गाठ करून दिली. आता पहा 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 त्या कळसाकडे, तसाच आहे मी, पण त्याला चिरगुट म्हणू नका. ते जरी दिसायला फडकं असलं तरी त्याचं दर्शन जरी घेतलं तरी देवाचं दर्शन घेतं. तसाच आहे मी, अभंगाच्या पहिल्याच. पाहे ध्वजेचे चिरकूट, टाळी वाजवा. पाहे ध्वजेचे चिरकूट, पाहे ध्वजेचे चिरकूट, पाहे ध्वजेचे चिरकूट, पाहे राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित, कैसा मी एक पतित, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, कैसा मी एक पतित, कैसा मी एक पतित. सनातन धर्म की जय हो. चा झेंडा लागलेला आहे वर. आता एक कागद असतो, कागद सगळ्याकडेच कागद असतो, पण कागदाची नियम माहिती आहेत का तुम्हाला? आपला वहीचा जो कागद असतो ना आडव्या रेषाचा, तो कोर्टाला चालत नाही. कोर्ट ॲक्सेप्ट करीत नाही अर्ज त्याला, कारण त्या रेषेनं काही पण कानामात्रा उलटा सुलटा होऊन पुढच्याला सजा होऊ शकते. म्हणून कोर्टाला प्लेन कागद लागतो, ज्याच्यामध्ये काही नसावं. नीट आहे का? मग तसं या धर्ममंडपामध्ये माणूस आडव्या रेषाचा चालत नाही. म्हणजे काही वागवतो, काही खातो, काही बोलवतो. अख्ख्या आडव्या रेषा जर असल्या तर या मंडपात तुमचा मेळ नाही बसायचा. तुम्ही दादागिरी करा,
इथं काय नाव कमवायचे ते कमवा, स्वतःचं महत्त्व वाढवून घ्या. देवाजवळ नाही चालणार, चालतच नाही. आडवी रेसच नाही चालत. कोर्टाला जर आडवी रेस चालत नाही तर भगवंताला आडवं वागणं कसं चलन? तुमच्या जर अहंकार असेल, विकार असेल, विकृती असतील, जातीपाती असतील, मतभेद असतील, नाही चालणार तुम्ही त्याला. मग ते प्लेन जो कागद असतो ना त्याला गव्हर्नमेंट एक सिक्का मारतंय आणि गव्हर्नमेंटने त्या कागदावर सिक्का करून गव्हर्नरनं सही केली की ती नोट 500ची होती. बाकी तो कागदच आहे. कळलं माझं बोलणं? तसं जगात सगळेच माणसं जरी असले पण धर्माने ज्याच्यावरती शिक्का मारला तो मात्र देव ॲक्सेप्ट करतो. त्याला देवाच्या दरबारात चालतो. तो कुठे चालतो? हो, देवाच्या दरबारात चालतो. आपण तर आपल्या गावात चला ना, अरे घरातच चला ना आपण. आपल्यासारख्याचं कोण फोटो काढणार, काय करणार? तुमचे कोण फोटो काढून लावीन बरं? तुम्हाला असं का वाटत नाही? तुमचे फुकट फोटो काढले तर सरकारनाच आधार कार्डावर डोळे एकीकड, नाक एकीकड, नवऱ्याला बायको ओळखू येत नाही. चांगला फोटो कोण काढणार आहे तुमच्यावर? हे बाबाजीचा फोटो लागला, इकडे ह्या बाबाजीचा फोटो लागला. यांचे कोट्यावधी फोटो आहेत, लाखात नाही कोट्यात आहेत. आपल्यासारख्याचे कोण फोटो काढणार? बरं तुमचे तुम्हीच काढे तर लावा कुणाच्या घरात. तुम्ही असेच चालत नाही लोकायला तर तुमचे फोटो कधी चालणार आहेत लोकांना? दुसरी गोष्ट अशी, तुमचा फोटो कोणाच्या खिशात सापडू नये. हो, टेस्ट करा, मला खोटं नाही बोलू. तुम्ही काय करा, उद्या परवा 2-3 दिवसात गल्लीमध्ये सगळ्यात चांगली दिसणारी स्मार्ट जी बाई आहे ना तिचा मोबाईलमध्ये चोरून फोटो काढा. देखता नको हातपाय तोडतील. त्याच्या 2 कॉप्या करून आणा. एक फोटो वरच्या खिशात ठेवा, एक फोटो पॅन्टीच्या खिशात ठेवा आणि सकाळी बायकोला गोड बोलत बोलत पॅन्ट शर्ट तिच्या हातात धुवायला द्या. कशा हसल्या? कोणाची बायको असली तरी खिसे चापून पाहिल्याशिवाय राहत नाही. चट्ट्या म्हणून नाही, पण नवऱ्याचे पैसे तेवढाच चान्स असतो. त्याच्यामुळे ती पैशासाठी हात घालीन आणि पैशाच्या ऐवजी गल्लीतली बाई तिच्या हातात लागली ना, मग पहा तुमची नागिन आणि तुमचा खेळ. तुम्ही या वयात करून पहा. या वयात, या वयात जर बाईचा फोटो खिशात सापडा, खोटं नाही बोलत, या माणसाला ज्ञानेश्वरी घ्यावा लागन, गाथा घ्यावा लागन, देव उचलावं लागन, अन्नाची शपथ घ्यावं, लेकराची शपथ घ्यावं, तरी म्हातारी म्हणणार मेल्या रोज सप्त्याला जात होता. या वयातली म्हातारी जर सोडणार नाही तर तुमच्यासारखीची काय कथा आहे? म्हणून आपल्यासारख्याचे फोटो जर कोणाच्या घरात खिशात सापडे त्याचे संसार मोडतील. काय मोडतील? हो. आणि यांचा फोटो खिशात सापडू द्या, अख्ख्या देशात कोणी आडू द्या तुम्हाला, एका मिनिटात सोडतील तुम्हाला. विचारच करायची गरज नाही. ताकद असते धर्मध्वजाची. शिक्का मारला पाहिजे आपण. हे बघा, तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही अशी किती बाजरी तयार करा, कोणी विचारित नाही तिला. पण तुमची बाजरी महिको कंपनीकडे गेली आणि तिनं निसून त्याच्या पिशवीत घालून महिको कंपनीचा सिक्का मारला की 1400 रुपये बॅग किलो. आपली तर कोणी 1500 3000 कोणी विचारेना. ती 1400 रुपये 1000 रुपये किलो न जाते का? बाजरी आपल्याच गावातली हो, पण सिक्का कंपनीचा आहे ना. तसं आपल्याच गावात असू द्या तुम्ही, पण धर्माचा सिक्का लागू द्या, बस तुमची किंमत वाढणार. त्याच्यामुळे तुमच्या कपाळाला गंध आहे का नाही ते पाहूनच आम्हाला असं वाटतं हे कोण्या कंपनीचा माल असं. कीर्तन झाल्यापासून मी तुमच्याकडे पाहतो, ज्या माणसाला आनंद होतो, टाळी वाजवतो, भजन करतो, आम्ही असं समजतो की या गाडग्यात आपला माल आहे. पण जे लोक नुसते टको 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 पाहते, टाळी वाजवत नाही, भजन करीत नाही, मी असं समजतो आपल्या कंपनीचा मालच नाही. कशाला नादी लागत बसायचं? फॅक्टरीच नाही आपली ती. त्याच्यामुळे सर्टिफाय असलं पाहिजे, ओरिजिनल. पैसा आम्ही एक पतीत परी तुझा मुद्रांकित. मला कोणी विचारलं नसतं आणि तसंही कोण विचारलं असतं? कोणी विचारलं असतं? फार सुंदर हार आणले तुम्ही मला गळ्यात घालायला. मी धर्मध्वजाच्या जागेवरती उभा आहे म्हणून हार घालणार आहे, जीव लावणार आहे, जेवण घालणार आहे, दक्षिणा देणार आहे. पिऊन आलो असतो तर करायची कटराय, चहा सुद्धा कोणी पाजणार नाही. म्हणून किंमत माणसाला नसते रे बाबा, माणसाला किंमत नसते. माणसाला कोण विचारायला लागले?
तो ज्या जाग्यावर स्पॉटवर उभा आहे ना तेव्हा त्याला किंमत असते. अजून सांगू तुम्हाला, ते गणपतीच्या प्रेडमध्ये गणपती करतात लोक मोठाले मोठाले मातीचे. 1 लाखाचा गणपती म्हणल्यावर उंदीर बी येतो 1,000चा गणपती एवढा, तो उंदीर बी एवढा. आता गणपती गणपती उंदीर उंदीर, लोकांनी डीजे वाजित वाजित गणपती बाप्पा मोरया डीजे तमाशात ढोल ताशात आणलं गाव. पण मंडप लय भारी केला, असं नाही लय भारी केलं. गणपतीची स्थापना केली, आमदार आले, गावचे सरपंच सगळे लोक जमले, गणपतीची पूजा केली, उंदराची बी केली, गणपतीला गुलाल लावला, यायला बी गुलाल लावला, त्याला हार घातला, यायला बी हार घातला. हे म्हणले वा आपलं तर काय, आपल्याशिवाय म्हणजे आपणच आहे सगळ्यात मोठे. पण त्यांना लक्षात घ्यायला पाहिजे की आपण उंदीर आहे, ते गणपती आहे, आपापल्या जागा सोडायच्या नाही. त्यामुळं काय झालं की आरती लय भारी झाली. मग ते गणपतीला ववळीतं ववळीतं ते जोडपं उंदराला बी ववळी जाईल शेजारी असल्यामुळं सुख करता दुःख हरता वारता ऐकणं ते उंदराच्या मिशा टाईट झाल्या अशा ते म्हणला आपला लय डिमांड आहे. मग ते संध्याकाळी सगळा कार्यक्रम झाला, लोक घरी घरी निघून गेले. पण ते सवय नाही ना जाग्यावर बसायची, त्यानं आपली उडी मारली आणि शेजारचींच्या घरात गेलं, पिठाच्या डब्यात घुसलं. त्या बाईनं लाईटात पाहिलं की उंदीर आला, तिनं असं बेलनं घेतलं, डब्यातच हाणला, तोंडातून रक्ताची धार, शेपटीला हाणला आणि त्या बाईनं असा उलटा केला आणि गणपतीपासूनच सुरुवात केली न्यायला अशी. आणि उलटं झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की लोकांनी तर आरती केली होती, इतकं कसं काय उलटं झालं. बाई म्हणली मेल्या जागा सोडली. काय सोडली? येऊ द्या लक्षात, मी 3दा म्हणतो आता. ज्या वेळेला तुमची आरती करत होते तेव्हा तुम्ही गणपतीच्या शेजारी बसले होते आणि आता उलटे करून उकांड्यावर फेकून द्यायला लागले. त्याचं कारण तुम्ही काय सोडली? फक्त तुम्ही काय सोडली? फक्त आपापल्या धर्माची नीतीची जागा सोडू नका, नाही तर उंदरावानी लोक उकंड्यावर फेकून देतील तुम्हाला. माणसाला कुठं किंमत असते का? त्याच्यामुळं त्याने आपापल्या जागेवर राहायचं. म्हणून कोणत्याच चोपदारानं कधीच विना घ्यायचा नाही. कोणीतरी आणता काढे या 2-4 वर्षामध्ये. तुमचा हातात धर्मध्वज आहे. कोणता ध्वज आहे? हो, जसा राष्ट्रपतीच्या शेजारी असतो ना तसा तुम्ही माझ्या शेजारी पांडुरंगाचे आहेत जय विजय, आणि तुमच्या हातात धर्मध्वज. तुम्हाला कोणी सांगितलं विना घ्यायचा? विना घ्यायचा म्हणल्याबरोबर तुम्हाला काठी खाली ठेवावं लागणार. आणि काठी तुम्ही का खाली ठेवली की तुम्हाला दोघाला पाप लागणार, मुळव्याध होणार, अपेंडिक्स होणार. कारण तुम्ही काठीचा अपमान केला. कोणाचा अपमान केला? त्याच्यामुळं आपण आपल्या डिपार्टमेंटचे माणसं आहे, लई मोठ्याचे माणसं आहेत, खानदानी माणसं आहे, ओरिजिनल माणसं आहे, असं आयटीत उभं राहायचं. आणि आपल्याला विना वाजवायचा तर आपण स्वतः आमच्याकडे यावं, तुमचं दर्शन आम्हाला होईल. असं जाग्यावर विना द्यायचं कोणी सांगितलं? नाही करायचं ते आजपासून. विनेकराच्या अंगात देव असतो सांगून जातो मी तुम्हाला. त्याच्यामुळे तुमचं माझं दर्शन व्हायला पाहिजे. यायना इना न्यायचा, तिकडं न्यायचा, त्याचा बी अपमान, आपला अपमान. पुन्हा कधी महाराजाला, गायकाला, वादकाला तुपात खाऊ घाला, पण बिसलाऱ्या कीर्तनात देऊ नका. हो काय नांगरावर धरलं काय? 2 घंटे दम धरीचा जरा. लोक व्हिडिओ काढतात, अपमान होतो, शूटिंग चालू आहे. शेवटी ती बाटली आलं की लक्षात? पहिले गुळ देत होते, आता बिस्लऱ्या द्यायला लागले. उद्या जर तुम्ही जास्त बाटल्या दिल्या तर ते आणखीन तुम्हाला कोको कोला मागतील, स्प्राईट मागतील, काहीतरी मागतील ना. हे काय डोके इतकं थोडंसं मर्यादित ठेवत जा ना. एक व्हिडिओ आम्ही आत्ताच दाबलाय. योगायोग असा आला त्या कीर्तनामध्ये, महाराज गाणारे वाजवणारे एकाच टायमाला 7-8 जण पाणी पित होते, दमले असतील ते. त्या बाधराने तो काढून घेतला आणि ते खाली लगेच केलं. पहा, नांगराला धरले होते काही सगळे याच्या त्या बिस्लाऱ्या आणि पिस्लाऱ्या वगैरे. त्याच्या पाया पडलो आम्ही. त्याच्यामुळं आपण आपली थोडीशी लाज सांभाळायची. का काय 2 घंटे आपण नाही घेतलं तर काही हरकत नाही. नामदेव महाराजाला पांडुरंगानं सांगितलं मला कीर्तन ऐकायचंय तुमचं. अहो म्हणले, हो पांडुरंगा माझ्या कीर्तनात यायचंय, कशी व्यवस्था करू तुमची बसायची? ते म्हणले मी काही देव होऊन येणार नाही. मी लोकाला दिसल्यावर लोक कीर्तन थोडी ऐकणार आहे, मलाच काही मागत बसतील. कुणाच्या तरी अंगात बसून तुमचं कीर्तन ऐकतो. म्हणले मग महाराजाच्या अंगात येता का? देव म्हणले नाही नाही नाही, मी कीर्तनकाराच्या अंगात येणार नाही. का हो म्हणले? म्हणले कीर्तनकार अभंग सोडून डोक्यातलं सांगतो आणि लोकाचे डोके खराब करतो, त्याच्यामुळं मी महाराजावर विश्वास ठेवत नाही. कोण म्हणलं? देव म्हणले. म्हणले वाजवणाराच्या गाणाराच्या? म्हणले त्यांच्या बी येणार नाही. कधी पिक्चरच्या चाली लावतील तर मला मंडप सोडून पळावं लागेल, त्याच्यापेक्षा मी येणार नाही.
म्हणले मग कुणाच्या अंगात येतात? ऐकणाराच्या. म्हणले यांची पण गॅरंटी नाही, कधी उठून जातील ते, भरोसा नाही. मग कुणाच्या अंगात येतात? म्हणले जो माणूस हरिनामाचा विना गळ्यात घेईल तो तुमच्याजवळ आला की मी त्याच्या अंगात जाईल. तुमच्या अंगात आता पांडुरंग आहे, सगळा महाराष्ट्र महाराजाच्या पाय पडतो आणि महाराज मात्र तुमच्या पाय पडतात. आणि तुम्ही पाय घेऊन जर तिथं राहिले तर आम्ही पाय कुणाच्या पडावं? पांडुरंगा, हे कुणी सांगितलं? हे कुणी केलं? हे सगळं कोणीतरी केलं या 2-4 वर्षामध्ये. त्यामुळे ते अंतर करू नका. हां, आणि विनाच घेतला असेल, पांडुरंग अंगात आला असेल तर सकाळी काकडा करावा 5 अभंगाचा, हरिपाठ घ्यावा, बिडी सिगारेट गुटखा तंबाखू खाऊ नाही, कारण अंगात देव आहे आपल्या. आणि सगळ्या जणांनी विनेकऱ्याचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नाही, कारण देवाचं दर्शन म्हणजे विनेकऱ्याचं दर्शन म्हणजे देवाचं दर्शन, एवढं मोठं महत्व असतं. चला, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा अंकित. मी साधा माणूस आहे, हे काही चोपदार साधे नाही आहेत, गव्हर्नमेंटचा माल आहे. कोणाचा माल आहे? हो, सर्टिफाय आमचा ड्रेस आहे तुमच्या अंगावरती, तुम्ही चिंताच करू नका. तुम्हाला पोरानं सांभाळलं नाही, पोरीनं सांभाळलं नाही, भावकीनं सांभाळलं नाही, जातीनं सांभाळलं नाही, गावानं सांभाळलं नाही, जिल्ह्यानं सांभाळलं नाही. तुम्ही फक्त या ड्रेसवर राहा, मरेपर्यंत दुधा पोळी तुपा पोळी शिवाय खाणार नाही. तशी तुम्ही लय चांगले 2 जण, मस्त आहे. कारण डिपार्टमेंटचा ड्रेस आहे. कोणाचा ड्रेस आहे? हो, डिपार्टमेंटच्या ड्रेसला हात घालता येत नाही, म्हणून पॅन्टीवर कधी कीर्तनाला यायचं नाही. हां, आपण पोलीस झालो ना, आपला ड्रेस घेऊन बसलो पाहिजे. हां, नुसतं टेबलावर जरी बसला तरी दारुडे पत्त्यावाले टुमके टामके चढत पडत असतात. तसं किती माणूस ज्ञानी झाला आणि कीर्तनात आला त्याने आपापल्या ड्रेस घालून यायचं. पोलिसांना जर महाराजाचा ड्रेस घातला, मारीन का मार खाईन? मरणाचा मार खाईन ना. त्याच्यामुळे तुमचे आवाज लय चांगले आहेत, भगवंताची कृपा आहे. पण पॅन्टीवर असल्यामुळं या मंडपातली एकच बाई उभ्या आयुष्यात तुमच्या कधी पाया पडणार नाही. ते जाऊ द्या, पाया नका का पडाना, पण पायाच पडली नाही तर मग 10 रुपये दक्षिणा वगैरे तुमच्या वाट्याला येणार. माझं नाव. त्याच्यापेक्षा तुम्ही लई देखणे आहेत, मस्त धोतर ठेवलं ना. अरे महाराज नसला तर चालतो, फक्त महाराज वाटावा. तुम्ही आहेत महाराज पण दिसत नाही महाराज. आलं का लक्षामध्ये? असावा महाराज, दिसावा महाराज, त्याला लोकांना म्हणावं महाराज. आलं का लक्षात? हां, खाऊन पिऊन आपले मस्त असले पाहिजे. तसं आता संपला आजचा दिवस, आता काय उद्या एकच कीर्तन राहिलं. आपलं जवळच ठेवायचा खात्याचा ड्रेस. शिपाई ड्युटीवर जायचं ना, आपलं कीर्तनाच्या अगोदर आपलं नेसायचं तो ड्रेस आहे ना आपल्या खात्याचा. आणि मग आपलं कीर्तन झालं की तिकडं बाजूला काढून टाकायचा तो कार्यक्रम. मी स्वतः डॉक्टर आहे, दिवसभर पेशंट करायचे, पॅन्ट शर्ट असायचं आणि कधी मला वेळ मिळायचा नाही कपडे बदलायला. पण मी आयुष्यामध्ये कोण्याच गावावर पॅन्टीवर कधी गेलो नाही, कारण त्याच्या भावनेला लय श्रद्धेला धक्का बसून ती माणसं पाय धुतात, फुलं टाकतात, ओवाळतात. मी जरी डॉक्टर असलो पण मला जर पॅन्टीवर पाहिलं तर तिच्या श्रद्धेला मोठा धक्का बसन. यास्तो मी कोण्याच गावात आयुष्यभर ते सोबतच ठेवलं. शिवाच्या बाहेरच आपलं दुकान बदलिलं, गरज नाही आपलं धोतर घाला. बरं, आता हा ड्रेस चांगला आहे की नाही? मी कीर्तनात उभा आहे की नाही? पण मी असाच जर धोतरावर पेशंट करायला गेलो तर पेशंट राहील का दवाखान्यात? आता एवढ्याहून तो ओळखा तुम्ही की हे कपडे तिथं चालत नाही, ते इकडं चालत. हे आता मी दवाखान्यात गेलो, माझं इंजेक्शन बरोबर राहील, निदान बरोबर राहील, गुण बरोबर येईल, पण जो घेईल का ते चोळताच म्हणून काय बाबा बरोबर काही दिसत नाही, महाराजाने इंजेक्शन दिलं. महाराज इंजेक्शन देत नसतो, आलं का लक्षामध्ये? म्हणून आपण आपल्या पद्धतीने जपलं पाहिजे. शिक्का बोलतोय मी, शिक्का एकंदर शिक्का पाठविला इह लोका. तुका म्हणे लोका आलो नामाचा. मी नामाचा धारक आहे, हा सिक्का नामाचा घेऊन मी इथं आलेलो. एवढंच नव्हे, पुढचं प्रमाण कसं छानपैकी. हे जुन्या काळामध्ये मशीपत्र म्हणायचे, भोजपत्र. तेव्हा पेपर नव्हते, कागद नव्हता. त्या मशीपत्रावरती राजेसाहेब एक लिहायचे. शिवाजी महाराजापासून पुढं ते आलं राजपत्र आपल्याकडे. त्याच्या अगोदर मशीपत्र असायचं ज्ञानोबरायाच्या काळात. त्या मशीपत्रावरती मेसेज केला आणि राजानं खाली सही मारली की तो कायदा अंमलीत यायचा. तसं ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी गुरुकृपेचा सिक्का तुमच्यावरती मारला की तुम्ही सर्टिफाय झाले अभंगाच्या 3ऱ्या चरणात. मशीपत्र ते केवडे, मशीपत्र ते केवडे, मशीपत्र ते केवडे, मशीपत्र ते केवडे. रावो चाले आपल्या पाडे, रावो चाले आपल्या पाडे.
राहो चाले आपुल्या पाडे हात राहो चाले आपुल्या पाडे तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित राहो चालवी आपुल्या पाडे राहो चालवी आपुल्या पाडे राहो चालवी आपुल्या पाडे हा राहो चालवी आपुल्या पाडे तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित ऐका ना सज्जन माय बापू, देश केवढा मोठा आहे, पण प्रत्येक नोटावरती आपल्या गव्हर्नमेंटची सही असते. आणि तुम्ही जमिनी खरेदीला गेले ना, बॉन्ड घ्यावा लागतो ना, त्यावरती पण तो सिक्का असतो. बाकी खालचा कागद कोरा असतो, पण त्या बॉन्डचे 100, 500, 1000 रुपये आपल्याला मोजावं लागतात. रावो चालवी आपल्या पाडे. सरकारच्या आधिपत्याखाली देशाचे सगळे बॉन्ड विकल्या जातात आणि त्याला ताकद येते. पण पुढचं ऐका ना माझ्याकडनं, असे ज्याच्या सत्तेवरती सगळे बॉन्ड चालतात का, तो राजा जेव्हा इकडे येतो का धर्मध्वजाखाली, तेव्हा हा धर्मध्वज त्या राजसत्तेवर सुद्धा काम करतो. इतका मोठा आहे हा ध्वज. किती मोठा आहे म्हणजे सत्तेवरती सुद्धा काम करतो, जनशक्तीवरती काम करतो, मनशक्तीवरती काम करतो, विजयाशक्तीवरती काम करतो. असा सर्व शक्तीनिशी असणारा सर्व गुण संपन्न ध्वज आपल्या गावात उभा झाला. वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्याला खूप खूप शुभेच्छा. हा ध्वज कोणी घ्यायचा मग आता? आपल्या दिंडीतले जी लोक असतात ना पताका घेणारे, ज्यांनी संसार जिंकला त्यांनी पताका घ्यायची असते. कोणी नसती पताका घ्यायची. कोणी घ्यायची असती पताका? ज्यांनी राग जिंकला, संसार जिंकला, काही राहिलं नाही, आशा राहिली नाही, त्यांनी खांद्यावर पताका घेऊन दिंडीत चालायचं असतं. आपल्या दिंडीत जे येते का, ये जिंकलेले माणसं नसते, ते हारलेले माणसं यायचं. घरात पटत नाही, मुलाशी पटत नाही, बायकोशी पटत नाही, घरातून सगळे काढून दिलेले, वय झालेले, यायला कोणी विचारित नाही. आणि ते आमच्याकडे आले का आम्हाला अभंग सांगतात. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा अनाथ जनार्दन. मी त्याची टीका करतो अशी नाही, पण ते मुळातच फाउंडेशन चुकीचं असल्यामुळं त्याच्या हातात जर झेंडे दिले दिंडीला चालवले तर ते नीट चालतील याची गॅरंटी नाही. काकडा सुरू असू द्या, हरिपाठ सुरू द्या असू द्या, नाटाचे अभंग सुरू असू द्या, फक्त कोणी पारले पुढे वाटताना दिसला हे झेंडे घेऊन पळाले समजायचं. कारण त्याची गॅरंटी नाही. ते 5 रुपयाच्या बिस्किटाच्या पुडासाठी जर ही माणसं दिंडी सोडून पळत असतील तर याचा अर्थ ती हारलेली माणसं आहे. कोणती माणसं आहे ती? म्हणून जे हरत नाही, जे संसाराला हरवतात, त्यांच्या नावात ध्वज असतो आणि तो धर्मध्वज. त्याचा हा वर्धापन दिन आहे. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये कीर्तीचा ध्वज प्राप्त व्हावा आणि सुखा समाधानाचे लोट आणि ती लहर तुमच्या जीवनामध्ये यावी. पुढचा ऐकण्याच्या अगोदर एकदा जोरात टाळी वाजून भजन. विठोबा रखुमाई जय जय हरी हरी विठोबा. टाळी टाळी आवाज. बटन दाबले की त्याच्या खात्यावर पैसे जातात. तसं पुण्यपे असलं ना की तुमच्याकडं पुण्यपे होतं. तुम्ही हार टाकला की पांडुरंगाच्या गळ्यात गेला. याला पुण्यपे असावं लागतं. म्हणून बाबासाहेब जी चिडे पाटील दैवाचा पुतळा आहे, त्यांच्या मनामध्ये नारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने धर्मध्वजाची संकल्पना झाली. आज ते माझ्या सोबत नाही आहे कीर्तनामध्ये, पण निश्चित सांगतो त्यांचा ध्वज त्रिभुवनात फडकल्याशिवाय राहणार नाही. जे जे काम करील ना, हे बघा, धर्माचं काम करा, धर्म तुमचं नक्कीच काम करेल. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग धर्मध्वजाची कीर्ती सांगणार आहे. जे लोक धर्मध्वजाच्या ध्वजाखाली येतात ना, ते कीर्तिवंत होतात, अक्षय सुखी होतात, निरोगी राहतात. आणि म्हणून बाप रखमा देव वरदा आणि सांभाळावे आपुल्या फिरता. आता उभं केलंय ना, तर त्याचं वचन पाळावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल? ब्रीथ सांभाळावं लागेल. त्याचं जे महत्त्व आहे ते सांभाळावं लागेल. आणि तेवढं महत्त्व तुम्ही एकदा सांभाळलं, बस तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. ज्ञानोबरायादी लोकांनी ही धर्माची ध्वजा आपल्या खांद्यावरती घेतली आणि भागवत धर्माची पताका आता खूप लहरू लागली. आता पुढचं शेवटचं आहे का, जेव्हा ती वरचा जो कपडा असतो ना ध्वजाचा वरचा आणि खालचा जो असतो, ते खालचा आपण असतो आणि वरचा विश्वर असतो. जीव आणि शिवाची भेट ज्या माध्यमातून होते त्याला धर्मध्वज असं म्हणतात.
सुखाची आणि आपली भेट जिथे होते का त्याला धर्मध्वज असं म्हणत जावं. हे कीर्तन ऐकायला तुम्ही आलात, हेच धर्ममंडप आहे. इथे ऐकल्याच्या नंतर बोलता बोलता आम्हाला माहीत नसतं, आम्ही बोलत असतो. जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा बऱ्याच जणीच्या काळजाला हे शब्द लागत असतात. आणि जर त्यांच्या चूक लक्षात आली तर आमच्या बोलण्यानं कुणाचं व्यसन सुटतं, कुणाची सिगारेट सुटते, कुणाची दारू सुटते, कुणाचा चुकीचा पाय पडलेला सुटतो, कुणाचे घाण विचार सुटतात, कुणाचं वाईट वागणं सुटतं. बऱ्याच जणाच्या आत्महत्या करण्याचे विचार असतात, ते पण सुटतात. बऱ्याच जणाचे निगेटिव्ह विचार ते पण सुटत असतात. म्हणून हा धर्मध्वज सर्वांना यश कीर्ती ऐश्वर्य प्राप्त करून देत असतो. गाव छोटं जरी असलं तरी तुम्ही खूपच मोठ्या गोष्टीला हात घातलेला आहे. सोप्या शब्दात सांगा सरपंचांना, हा धर्मध्वज म्हणजे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जसं निशाण लावलं जातं तसं देवाला इथे उतरण्यासाठी धर्मध्वज लावावा लागतो. धर्मध्वज लावल्याशिवाय देव खाली येत नाही असं रावसाहेब पाटील सांगा. अलग लक्षामध्ये. त्यामुळे आता हे तुमचं गाव म्हणजे काय झालं माहिती आहे का, ब्रह्मांडाच्या नकाशावर आलंय. कुठले आले? हो, ब्रह्मांडाच्या. कदाचित महादेव पार्वती जर जात असतील तर तेही सुद्धा इथे उतरू शकतात. इंद्रचंद्रादी देव गणगंधर्व उतरू शकतात. विष्णू लक्ष्मी सहत उतरू शकतात. शंकर भवानीसह इथे उतरू शकतात. पांडुरंग रखुमाईसह इथे उतरू शकतात. जगातले सगळे आत्मज्ञानी योगी सुद्धा इथे उतरू येऊ शकतात. त्यामुळे या धर्ममंडपाच्या शेजारी कमीत कमी 100 फुटाच्या आतमध्ये कुठल्याही गोष्टी दूषित आणू नका. या परिसरात कधी राजकारण आणू नका, ते मंडपाच्या बाहेर ठेवा. या परिसरात कधी जात आणू नका. इतक्या जाग्यात कधी व्यवहार करू नका. इतक्या जाग्यात कधी बिडी सिगारेट व्यसन करू नका. आणि मग पुढे सांगू का तुम्हाला, जेव्हा तुमची 12 वर्षे होतील, पुन्हा 24 वर्षे होतील आणि नंतर 36 वर्षे होतील, 3 तप झाले ना, मूळ मध्य आणि अंत क्लिअर होईल. आणि या धर्मध्वजाच्या खाली 5 मिनिटं जरी बसले ना, तुम्हाला मनशांती प्राप्त होईल, जी जगात कुठेही भेटणार नाही, ते इथे होईल. या धर्मध्वजाची अशी ताकद आहे. मी सरपंचाला बोलत होतो आता, आम्ही धर्मध्वजाचे खूप कार्यक्रम करतो आणि ते धर्मध्वज इतके प्रखर आहेत. आज जगामध्ये BP शुगर ब्लॉकेज इतकं थैमान घातलंय, माणसं घाबरली. आता डॉक्टरांकडे जावा तर काय सांगतील आणि काय ऑपरेशन काढतील त्याची गॅरंटी राहिली नाही. भेसळीने एवढा कहर केलाय. तुम्ही जे पाणी पिताय का ते बी असं इमिजिएटली पे जाऊ नका. बाटल्या 4-5च आहेत बिस्लरीच्या, बाकी सगळ्या बाटल्या असाच कार्यक्रम आहे. या मी तुमचीच वाट पाहत होतो. विठाला 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 विठाला. तशी तुमची वाट पाहता पाहता कीर्तनाचीच वेळ संपली. मोठी माणसं कामाचा व्यापास तुम्ही जाणू नये. धर्मध्वज ही फ्रिक्वेन्सी असते विज्ञानाच्या भाषेत. मग आपण जुन्या काळात रेडिओ वापरत होतो. तो रेडिओ वापरत असताना ते रेडिओमध्ये 250 ते 300 स्टेशन असायचे. पण ते सगळे स्टेशन एकदा लागत नाही. त्याला एक स्विच असायचं, बटन असायचं. मग ते कधी असं फिरवलं की पुणे लागायचं, मग कधी औरंगाबाद लागायचं जुन्या काळामध्ये. आताही लागतात ते रेडिओमध्ये. तसं ही धर्मध्वजाचा वरचा जो टोक आहे ना, ती फ्रिक्वेन्सी आहे. ती करेक्ट खाली तुमचं आचरण चांगलं असलं ना, ब्रह्मा विष्णू महेश फ्रिक्वेन्सी लागते आणि ते खाली इथं उतरू शकतात. म्हणजे सजाती पॉझिटिव्ह एनर्जी, ब्रह्मांडाची ऊर्जा इथे येण्याची शक्ती असते. आणि पुढचं बोला, मी तुमच्याशी बोलत होतो पण आपल्याला वेळ कमी होता. या धर्मध्वजाच्या परिसरामध्ये किंवा या शिवाराच्या आतमध्ये तुम्ही कुठेही पंचतत्वाचा आणि धर्माचा विचार जर प्रखरपणे योग्य पद्धतीनं जर मांडला तर सर्दीपासून कॅन्सरपर्यंतची कोणतेही रोग तुम्हाला या धर्मध्वजाच्या प्रसादानं औषधा वाचून जातील. कशा वाचून जातील? हो, औषधा वाचून जातील. आणि औषधा वाचून रोग जाण्याची सिस्टीम कुठंच नसते, ती फक्त सत्य आणि धर्माच्या खाली असते. म्हणून इकडे वळणार लोक आता हळूहळू. जगामध्ये आता प्रचंड पैसा झाला आहे. विशेष करून जी लोक मोठ्या व्याधीत आहेत, म्हणजे ज्यांच्या संपत्त्या 500 CR पासून पुढे आहेत, हजारो कोटीच्या, त्याला फक्त जगायचं पडलं आहे. आता पैशाचा काही विषय नाही राहिला. त्यांचं सेटअप झालेला आहे प्रोग्राम. आणि डॉक्टरांच्या कचाट्यात जाऊ नये, औषधन गुण येतोय कुठं तुम्हाला? आता तुम्ही सगळे जेवढे बसलेत ना माझ्या पुढं, तुमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे ॲसिडिटीचा.
तुम्ही किती साबणा आणा, क्रीम आणा, फेशियल आणा, धुवून काढी जा चेहरे, तुम्ही खुलणारच नाही. कारण जी माणसं चहा पितात ना ती 20 वर्षांना अगोदर तर मरतातच मरतात, पण कधीच खुलत नाही. तुम्ही कोणाचाही फोटो पाहता असा टेन्शनमध्ये आलेला, पोलीस स्टेशनला धरून आणल्यावाना, ताण तणाव, त्याला कॅमेऱ्याच्या पुढे गेलं की ते असं गालं हसे, अरे काय तमाशा झाला त्याच्यावर. त्याच्या अंतरंगातलं सुख जे आहे ते आटोपलेलं आहे. मग ते ॲसिडिटी असेल तर कॅन्सरपर्यंत असेल. एक सांगू, धर्मदोष तर हे लोकीचे रोग तर घालवीनच घालवीन, पण खरं सांगायचं ना, तुम्ही जो उभा केलेला ध्वज आहे ना, हा जन्म मरणाच्या भीतीतून बाहेर काढतो माणसाला. कशातून बाहेर काढतो? हो, भवरोगा जाय ऐसे, मी मनानं कसा बोलेल, अनेक काय शुल्लक आहे. सर्दी पडसा आजार काय घेऊन बसलात, जन्म मरणाच्या दुःखालाही सुद्धा हा बाहेर काढू शकतो. इति असतो, तुम्हाला त्याच्यासारखं वागावं लागेल. कोणासारखं वागावं लागेल? ते तुमच्यासारखं वागणार नाही, कारण तुमची गॅरंटी नाही. मी सांगितलं यांना आता, हे कोणतेच माणसं बदलत नाही, त्यांनी आपापला धर्म पक्का ठेवलेला आहे. कारल्यानं अजून रंग सोडा नाही, गुण सोडा नाही, लिंबानं आपला गुण सोडा नाही, आंब्यानं आपला गुण सोडा नाही, उसानं आपला गुण सोडा नाही. मात्र तुम्ही कोण्याच रंगात बसत नाही, जिकडं जाईन त्याच्या रंगासारखे होता. शेवटी तुकडोजी महाराजांचे 2 शब्द सांगून मी तुमचा निरोप घेतो. धर्म म्हणजे नेमका आहे तरी काय? हे मानसा तू वेडा, मानसा तू वेडा, वेडा का खोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळा. अरे काही लागत नाही, कधी चक्कर येऊ शकते बरं का तुम्हाला. मी खाली उतरणं, डोक्यात चक्कर येणं, खाली पडणं, निघून जाणं कधी होऊ शकतं. काही करता येत नाही तुम्हाला. पाला पाचोळा आहे. मीठ साखरेच रूप जरी एक, तेची होई गोड, तेची होई खार. मीठ आणि साखर दिसायला जरी सारखी असली तर ते दुधात टाकल्यावरच कळतं कोण कोणत्या जातीचं आहे. हे मीठ साखरेच रूप जरी एक, तेची होई खार, तेची होई गोड. दुधा संगे दोघाचा बी धर्म वेगळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. शेवटी भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले? हे अर्जुना, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. हे अर्जुना, सर्व धर्माचा परित्याग, देहादी धर्माचा परित्याग करून तू मला अनन्यपराने शरण आहे. तू मला शरण आल्यानंतर सर्व धर्माच्याही पलीकडे मी तुला अथांग अशा कीर्तीला प्राप्त करीन. चला, आपल्या गावात उभारलेला धर्मध्वज धर्माचं तर प्रतीक आहे, वेदाचं प्रतीक आहे, भगवंताचं प्रतीक आहे, ऋषी मुनीचं प्रतीक आहे, यश कीर्ती ऐश्वर्याचं प्रतीक आहे, आणि सगळं म्हणजे जन्म मरणाचं सार्थक आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यात कसे विचार आले मला माहीत नाही. हे काम तर महाराज लोकांना बी जमत नाही. तुम्ही दिसायला पॅन्टीवर आहे, पण आतून महाराजाची वृत्ती असल्यामुळं कदाचित हा धर्मध्वज उभा राहिला. या धर्मध्वजाच्या खाली जे जे लोक येतील त्या सगळ्यांना सुख, समाधान, शांती आणि ऐश्वर्य नितांत लाभत राहील. अशा संकल्पनेसह तुम्हाला शुभेच्छा देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. देवी वरदा, बापा रखुमा देवी वरदा, बापा रखुमा देवी वरदा, बापा रखुमा देवी वरदा. सांभाळावे आपुल्या प्रिया, सांभाळावे
मात डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल मुलीने सुरे देवा पुढे विठ्ठली करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही जारीला अधिकारणे आपला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ब्राह्मणी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध